नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते बघणार आहे. त्यासाठी हा एक छोटी वाटी म्हणजे हे साधारण आपण 3 टेबलस्पून साबुदाणा घेतलेला आहे. तो पहिल्यांदा आपण चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्या खिरीमध्ये टाकायला हे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत. चला तर मग पहिल्यांदा आपण हा साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा भाजण्यासाठी आपण हा छोटा पॅन गॅसवर ठेवून घेतला आहे. गॅसची फ्लेम लो करून हा साबुदाणा आपण भाजून घेऊया. बघा, गॅसच्या लो फ्लेमवर 1-5 मिनटं भाजल्यानंतर हा साबुदाणा कसा छान फुललेला आहे. आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हा थोडा थंड करून आपण जसे खिचडीला साबू भिजवतो त्या प्रमाणात साबुदाण्याच्या वरती बोटभर पाणी ठेवून हा चांगला भिजवून घ्यायचा आहे. बघा, आता हा साबुदाणा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. त्यामध्ये आता पाणी ओतून पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा असा चोळून धुवा म्हणजे ह्यामधलं स्टार्च बऱ्यापैकी निघलं जातं. साबुदाणा जर नवीन असेल तर हा पटकन फुटतो, पण जुना साबुदाण्याला चोळून जरी धुतलं तरी हा फुटला जात नाही आणि ह्यामधलं पांढरं पाणी असं निघून येतं. हे आता निथळून घेते. आता साबुदाणा 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा बुडवून वरती 1 बोटभर पाणी येईल एवढं पाणी ठेवून हा चांगला आपण भिजवून घेणार आहे. बघा, पाण्याचं प्रमाण इतपत असावं. आता हा आपण झाकून ठेवूया आणि भिजल्यानंतर ह्या साबुदाण्याची खीर कशी करायची ते बघणार आहे. बघूया आता साबुदाणा आपला कसा फुगलाय ते. बघा, एक साधारण 6 तास ठेवल्यानंतर हे शाबू कसे छान फुगलेले आहेत. साबुदाण्याच्या नव्या जुन्या पाण्यावर थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं. चला तर मग आता खीर कशी करायची ते बघूया. खिरीसाठी आपण साबुदाणा भाजलेला पॅनच गॅसवर गरम करत ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवली. आता त्यामध्ये साधारण 1 चमचाभर आपण तूप टाकून घेतलेलं आहे. तूप गरम झाले, त्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्सचे काप टाकूया. हे आता थोडा वेळ परतून घेऊया. बघा, ड्रायफ्रूट्स आपले बऱ्यापैकी परतून झालेले आहेत. त्यामध्ये आता हा भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊया. हा आता जसा खिचडीला परततो तसा मऊ पडेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे खीर आपली पटकन शिजली जाते. आणि खिरीला आपल्या चिकटपणा पण येत नाही. बघा, बऱ्याच वेळा खीर थंड झाल्यानंतर खिरीचा लगदा तयार होतो. तर ही खीर तुम्ही अगदी दिवसभर जरी ठेवली तरी आहे अशी राहते. बघा, आता हे शाबू कसे ट्रान्सपरंट छान झालेले आहेत. हा तुम्ही दाबून बघा. आता ह्यामध्ये आपण गरम दूध टाकून घ्यायचं आहे. शाबू चांगला परतून आपण गरम करून घेतला आहे, त्यामुळे ह्यामध्ये थंड दुधाचा वापर न करता असं गरम दूधच वापरा. या खिरीसाठी आपण अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे. पहिल्यांदा अर्धा लिटरमधलं अर्धं दूध टाकून घ्या आणि ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे. सतत हलवून आपण ही 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर बघा, साबुदाणा आपण अगोदर परतून घेतल्यामुळे ही चांगली शिजलेली आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडंसं केशर. केशर तुमच्याकडं असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. केशर खीर शिजत असताना टाकल्यामुळं ह्या केशरचा स्वाद ह्या खिरीला छान येतो. आता टाकूया 1 चमचा वेलची पावडर. ते आता हलवून घेऊन ह्यामध्ये आपण पहिल्यांदा साखर टाकून घ्यायची आहे.
साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. साखर टाकल्यानंतर खिरीला पुन्हा थोडा पातळपणा येतो. खीर थोडीशी पातळ होते. ह्या साखरेमध्ये 1-2 मिनटं अजून एकदा शिजवून घेऊया आणि नंतर उरलेलं दूध आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा आता साखर विरघळेल तशी ही खीर कशी पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. केशरमुळं आपल्या खिरीला कलर पण किती छान आला आहे. बघा आता साखर पूर्ण विरघळलेली आहे. ह्यामध्ये आता उरलेलं दूध पण मी टाकून घेते. आता एकदा फक्त ह्या खिरीला आपण उकळी आणून घेऊया. बघा उरलेलं दूध टाकून एकसारखी उकळी आणून घेतल्यानंतर ही खीर आपली खायला तयार झाली आहे. हा गॅस मी आता बंद करते आणि ही खीर आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, उपवास असो वा नसो कधीही तुम्ही खायला तयार करू शकाल अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी, साबुदाणा भाजल्यामुळं पचायला हलकी होणारी, आजारी माणसाच्या तोंडाला चव आणणारी अशी ही साबुदाण्याची खीर आपली तयार झाली आहे. मी तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते. बघा ही साबुदाणा खीर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. खीर आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण नेहमीप्रमाणे भेटतच राहू. की आपण आता थोडी गार्निश करून घेऊया. त्यासाठी हे बदाम, काजू आणि हे पिस्त्याचे काप आपण ह्यावर टाकून घेतलेले आहेत. नेहमीच मी सांगते त्याप्रमाणे घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.